मामा गावाला गेल्यावर एके दिवशी मामीने मला तिच्या घरी बोलावले. टेरेसवर जाताना मामी पायरीवरून खाली पडल्या होत्या, म्हणून त्यांच्या पायाला आणि कमरेला मार लागला होता, म्हणून मला बोलवलं होतं. जेवण करून झाल्यावर मी मामीला म्हणालो, मामी मी समोर हॉलमध्ये सोफ्यावर झोपतो. तर मामी म्हणाल्या, अरे नको, तू सुद्धा इथे झोप. मला रात्री त्रास झाला तर मी एकटी काय करणार. मग मी हो म्हणून मामींना एका बाजूला सरकवून झोपवले. मी माझे कपडे व्यवस्थित ठेवले आणि फक्त बरमुडा घालून बाजूला झोपलो. थकल्यामुळे बेडवर पडताच मला झोप लागली. पण थोड्या वेळाने मामीने मला उठवले. त्यांना बाथरूमला जावे लागले होते. मी त्यांना सुरक्षितरित्या बेडवरून उठवून बाथरूममध्ये नेले आणि कमोडवर बसवले आणि हळूच, मित्रांनो माझे नाव राहुल आहे आणि मनोज माझा खूप जिगरी मित्र आहे. लहानपणापासून आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. तो माझ्यापेक्षा वयाने लहान होता, पण माझा चांगला मित्र होता. माझे त्यांच्या घरी नेहमी येणे जाणे असायचे. मनोजची आई दिसायला खूप सुंदर होती. मामी त्यांच्या वयाच्या अर्ध्या दिसायच्या. त्यांनी स्वतःला खूप मेंटेन केले होते. त्या खूपच छान दिसायच्या. मला त्या पहिल्यापासूनच खूप आवडायच्या. पण मित्राची आई असल्यामुळे मी काही करू शकत नव्हतो. अशी अनेक वर्ष गेले आणि एकदा अचानक मला संध्याकाळी 7 वाजता मामींचा कॉल आला. राहुल, माझे एक काम होते. मी म्हणालो, सांगा ना मामी. मामी म्हणाल्या, मी आता घरी आले आणि बाथरूममध्ये गेले तेव्हा अचानक माझा पाय घसरला आणि मी खाली पडून बराच मुका मार लागला. आज दुपारी मामांना अचानक गावाला जावं लागलं आणि मनोज मुंबईला असल्यामुळे इथे कोणीच नाहीये. मी कसं तरी हॉलपर्यंत आली आहे आता, पण मला भयंकर वेदना होत आहेत. तर प्लीज तू पेनकिलर गोळी आणि पेन रिलॅक्स स्प्रे घेऊन लवकर घरी ये ना. मी मामींच्या घराच्या 5 मिनिटच दूर होतो, त्यामुळे पटकन मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणि स्प्रे घेऊन त्यांच्या घरी पोहोचलो. मी येईपर्यंत मामीने दरवाजा उघडला होता आणि सोफ्यावर त्या एक पाय वर करून बसलेल्या होत्या. मी घरात जाऊन सोफ्यावर त्यांच्या पायाच्या बाजूला बसलो. मी मामीला म्हणालो की तुम्हाला काहीतरी खाऊन ही गोळी घ्यावी लागणार आहे आणि हा स्प्रे सुद्धा मारावा लागणार आहे. मामी म्हणाल्या, ठीक आहे, पण आता बघ ना, मला बाथरूममधून इथे यायला अर्धा तास लागला. मला काहीच हालचाल करता येत नाहीये आणि घरी पण कोणीच नाहीये. हे सुद्धा 3-4 दिवसांनी येणार आहे. कसे करू मी आता सर्व. मी म्हणालो, मामी तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. मी आहे तुमच्या सोबत, मी सर्व मॅनेज करेल. हे कोण मामींना खूप चांगले वाटले. मी म्हणालो, मामी आता काय काय करायचे सांगा बरं. रात्रीचे जेवण आपण झोमॅटोवरून मागवून घेऊ. त्याचे टेन्शन तुम्ही घेऊ नका. मग मी मामीला म्हणालो, मामी हे सर्व कसं काय झालं. मग मामी म्हणाल्या, मी बाथरूमला जाताना दरवाजात पडले. मग मी गेलेच नाही, इथेच बसलेली आहे. मला केव्हापासून जायचे आहे. मी म्हणालो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला बाथरूमपर्यंत नेऊन सोडतो. मग मी मामीचा पाय खाली घेतला आणि त्यांच्या काखेत हात घालून त्यांना उभे केले. उभे राहताच मामींना खूप वेदना व्हायला लागल्या. मामीने माझ्या खांद्यावर हात ठेवताच त्यांचा माझ्या शरीराला स्पर्श झाला आणि मला कशी तरी व्हायला लागले. कशी तरी मी मामींना बाथरूममध्ये कमोडपर्यंत नेले आणि बाथरूमचा दरवाजा उघडून मी बाथरूमच्या बाहेर वाट बघत उभा राहिलो. थोड्या वेळानंतर मला मामीचा जोरदार धारेचा आवाज यायला लागला आणि थोड्या वेळातच मामीने मला आवाज दिला की आत ये ना, 1 मिनिट. मी लगेच आत गेलो आणि मला खूप धक्का बसला. मामी तशाच कमोडवर बसलेल्या होत्या अजून.
मला नंतर लक्षात आले की मुक्का मार लागल्याने आणि पाय मुरगळल्यामुळे त्यांना कमोडवरून उठता येत नव्हते. मी लगेच दुसरीकडे बघितले आणि कमोड जवळ जाऊन विरुद्ध दिशेला बघून मामींना हात दिला. मी बाजूला तोंड करून उभा असल्यामुळे मला फक्त मामीचा हात दिसत होता आणि माझ्या आणि मामींच्या हातामध्ये जमीन आसमानचा फरक होता. मी पण रंगाने गोरा होतो, पण मामींच्या हातासमोर माझा हात खूप काळा वाटत होता. मी विचार करू लागलो की जर मामीचा हाताचा कलर जर इतका गोरा असेल तर आतून कशी. मागे वळून पाहण्याची मला खूप इच्छा वाटत होती, पण कसं तरी मनाला सावरलो. मग मामी उभा राहिल्या आणि त्यांनी हळूहळू कपडे घातले. मला मामी खूप आवडत असल्यामुळे अजून पण वळून बघण्याची खूप इच्छा होत होती, पण ती वेळ तशी नव्हती आणि माझे मन मला नाही म्हणत होते. मग मामीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी त्यांना खालच्या बेडरूमच्या बेडवर नेऊन बसवले. काय करावे मला काही सुचत नव्हते. मग मामी म्हणाल्या, पेनकिलर गोळी मी झोपतानाच खाईल. आता हा स्प्रे मारला की थोडं बरं वाटेल मला. मी म्हणालो, ठीक आहे मामी, तुम्ही एकदम मागे सरकून घ्या बेडवर. मी बाहेर जातो, मग तुम्ही स्प्रे मारून घ्या. मामींना मागे सरकवून बेडरूमचा दरवाजा लोटून मी बेडरूमच्या बाहेर येऊन हॉलमध्ये सोफ्यावर बसलो आणि 2 मिनिटात मला मामीने परत आवाज दिला. मी आत गेल्यावर मामी मला म्हणाल्या, अरे मला काहीच हालचाल करता येत नाही. खूप भयंकर वेदना होत आहे. मला आता आणि दुसरा कोणताच पर्याय नाही. प्लीज तू मला स्प्रे मारून देशील का. मी दचकून म्हणालो, मामी पण. मामीने माझे वाक्य कापत म्हणाल्या, हो मला समजत आहे, पण आता दुसरा पर्याय काय आहे तू सांग. मी म्हणालो, हो मामी बरोबर आहे. मग मामी म्हणाल्या, मला काहीच वाटणार नाही, तू बिलकुल लाजू नकोस. मग मी बाहेर जाऊन गेट लावले आणि हॉलचा दरवाजाला आतून कडी लावली आणि बेडरूमचा दरवाजा आतून ओढून बेडवर बसलो. माझ्या डोक्यात अनेक विचारचक्र फिरायला लागले. तेवढ्यात मामी म्हणाल्या, मला खाली सरकून उशीवर झोपव. मामीचे डोके उशीवर ठेवून मी त्यांना बेडवर झोपवले आणि मामींच्या कॉफीजवळ जाऊन बसलो. पण भीतीने मला काय करावे कळत नव्हते. मग मामी म्हणाल्या, प्लीज लाजू नकोस, मला खूप वेदना होत आहेत, तू कर बिंदास. हे ऐकून माझी हिंमत वाढली आणि मी मामींची सलवार हलकीच उचकून त्यांच्या दुखण्याला जागेवर स्प्रे लावला. मामींची परवानगी असल्यामुळे माझ्या काळजीला शुद्ध भाव आला. मी खाली वाकून त्यांच्या पायातून त्यांचा पायजामा हलके काढला आणि मामी सांगतील तिथे मी स्प्रेचा थेंब लावला. स्प्रे लावल्यानंतर मामी म्हणाल्या, आता थोडे हलक्या हाताने चोळून पण दे, म्हणजे वेदना कमी होतील. मी मग माझ्या हातांना तळाने त्यांच्या सांगितलेल्या जागेवर वैद्यकीय मालिशसाठी चोळणा करायला लागलो. मामीच्या पायाला स्प्रे लागल्यावर माझी भावना दाटून आली. एका हाताने मी माझी भावना दाबली. मामीचं पण नजर माझ्या भावनेकडे जात होती, पण ती मला बघून नजरअंदाज करत होती. पाय हलकेच मालिश करून झाल्यावर मामी म्हणाल्या, मी पाठीवर पडल्यामुळे पाठीला सुद्धा वेदना आहेत. तिथे पण स्प्रे लावून हलकी मालिश करून देणार. आता मात्र मला घाम फुटला, कारण मला मामींच्या पाठीजवळ जावे लागले. मी घाबरलो हे मामींना लगेच कळले. त्या म्हणाल्या, राहुल मला बिलकुल लाजू नकोस, तू मला तुझी मैत्रीण समज. जर तू आता हे केले नाही तर मला त्रास होईल. मी म्हणालो, नाही मामी, तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. मग मामी म्हणाल्या, कसलाही विचार करू नकोस, निसंकोचपणे हे सर्व कर. मग मी मामींच्या पाठीवर हात ठेवून त्यांना सुरक्षितरित्या बेडवर बसवलं. आता माझ्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले. मीही पूर्णपणे लाज सोडला होता.
मामी काही बोलण्या अगोदरच मी त्यांचे हात हलके वर करायला मदत केली आणि हळूहळू स्प्रे लावून पाठीवरील वेदना कमी करण्यासाठी हलके मालिश केले. मामी बेडवर बसलेल्या होत्या. मी मामींना सुरक्षितपणे झोपवलं आणि पूर्ण नजरेने त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवू लागलो. त्यांना आराम मिळावा यासाठी मामी म्हणाल्या, राहुल, माझ्या खांद्याला हात लावून मला पालथी कर आणि पाठीला स्प्रे लावून हलकी मालिश कर. मी मामींची पालथी केली आणि त्यांच्या कमरेजवळ परत जाऊन बसलो. मामी सांगतील तिथे मी स्प्रे हलके लावत होतो. बराच वेळ स्प्रे मला एक पट्टीवर करून मारावा लागला. स्प्रे मारून झाल्यावर मी मामींच्या पाठवर हलके हात फिरवायला लागलो. पण पट्टीमुळे मला पाठ नीट मालिश करता येत नव्हती हे मामींना कळाले. त्या स्वतः मला म्हणाल्या, उघड आणि व्यवस्थित मालिश कर सगळीकडे, जेणेकरून माझा त्रास कमी होईल. हे ऐकताच मी खुश झालो. मी पटकन पट्टी नीट करून मामीच्या पाठवर हलके हात फिरवायला लागलो. त्यांच्या समोर माझा हाताचा रंग तर काळा दिसत होता. मी मामीला म्हणालो, मामी, तुमची पाठ एवढी सफेद कशी आहे? तुम्ही काय वापर करता? मामी म्हणाली, हे तर काहीच नाही, अजून खास तर बघितलाच नाही. हे ऐकताच माझी पायाखालची जमीनच सरकली. मी मामीला म्हणालो, मामी, तुम्ही काय म्हणाल्या मला समजलं नाही. मामी म्हणाली, मी हळूहळू तुला सर्व काही शिकवते, तू काम थांबवू नकोस. माझं मन आता खूप अधीर झालं होतं, पण मी कसे तरी नियंत्रण ठेवत होतो. तेवढ्यात माझी नजर अचानक मामींच्या बाजूला गेली आणि हलक्या हालचालीत मला मामींचं आरामदायक हसणं दिसलं. ते बघून मला काही काळ थांबता आले नाही. पाठ हलके मालिश करताना मी त्यांच्या मागच्या बाजूला जाऊन हलके हलवले. 5 मिनिटांनंतर मामी म्हणाल्या, मी पालथी झाली आहे तर माझ्या पायाजवळही हलकी मालिश कर. मी आता मामींच्या गुडघ्याजवळ जाऊन बसलो आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवर हलके स्प्रे लावले. मग मामींच्या परवानगीने मी सावधपणे हात हलवला आणि हलके मालिश करत राहिलो. मला कसं तरी झालं होतं, म्हणून मी मामींना सांगून बाथरूममध्ये थोडा विश्रांतीसाठी गेलो. तिथे थोडं हलकं झालो. मनात हतबल करण्याचा विचार आला. सबर का फल मीठा होत आहे, म्हणून थोडा नियंत्रण ठेवून मी परत बेडरूममध्ये गेलो. तर मामी तशाच आरामदायक स्थितीत होत्या. मग मी त्यांच्या मदतीने त्यांना व्यवस्थित बसवले. मामी म्हणाल्या, मी आता आराम करते, तू तोपर्यंत जेवणाची ऑर्डर कर. मी जेवणाची ऑर्डर दिली. मामींनी मला कपाटातून त्यांचे आरामदायक गाऊन काढायला लावले. स्प्रे लावून मालिश केल्यामुळे आता त्यांना चांगलाच आराम मिळाला होता. मी मामींना सुरक्षितरित्या उठवले. तर मामी म्हणाल्या, हे बघ राहुल, तू आता सर्व काही पाहिलंस तर कसलीही लाज बाळगू नकोस. मला स्वतःला काहीच वाटत नाहीये, तर तुला सुद्धा काही वाटायला नको. मला समजत नव्हते मामी असे का म्हणत होत्या. मग मी मामींना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, आता 2-3 दिवस मला तुझी सतत गरज पडणार आहे, दुसरा काही पर्याय नाही. तर आता कृपया माझं आरामदायक गाऊन परत घालून दे, कारण रात्री झोपताना ते न घालता झोपणे शक्य नाही. हे ऐकून मी खूप खुश झालो. खरं तर मी मागे जाऊन मामींच्या बॅग उघडायला हवे होते, पण आता मी हटकून मामींच्या समोर उभा राहिलो आणि मागे हात घालून बॅग व्यवस्थित उघडला आणि ते साहित्य बेडवर ठेवलं. मला हे सर्व स्वप्नासारखं वाटत होतं. मामी इतक्या आरामदायक पद्धतीने तिथे होत्या की त्यांना पाहून मी काही क्षण थांबलो. मी खूप वेळ त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होतो. मामींना देखील ते कळाले, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. मन भरून त्यांना बघितल्यावर मी त्यांना त्यांचे आरामदायक कपडे व्यवस्थित घालून दिले. मी म्हणालो, मामी, तुम्ही आता आराम करा, थोड्या वेळात जेवण येईल.
तर मामी म्हणाल्या, मला पुन्हा बाथरूमला जायचे आहे. मी मामींना बाथरूममध्ये कमोडपर्यंत नेले. मामी कमोडवर बसल्या, पण मी त्यांच्या बाजूला दरवाजाकडे तोंड करून उभा राहिलो, कारण मला परत मदत करावी लागणार होती. एकदम जाऊन मला मामींचा आवाज ऐकू आला. मी माझ्या स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हतो की मला कुणाला इतक्या जाऊन मदत करायची संधी मिळेल. मामीचं होताच मला आवाज दिला. मी त्यांना उभे केले आणि हॉलमध्ये डायनिंग टेबलपर्यंत आणून बसवलं. जेवण करून आम्ही दोघे परत बेडरूममध्ये गेलो. मी मामींना पेनकिलर टॅबलेट दिली आणि म्हणालो, मामी, मी समोर हॉलमध्ये सोफ्यावर झोपतो. तर मामी म्हणाल्या, अरे नको, तू सुद्धा इथे झोप. मला त्रास झाला तर तू मला कसं मदत करशील? मग मी हो म्हणून मामींना एका बाजूला सरकवून झोपवले, पण थकल्यामुळे मला झोप येत होती. मामींनी विचारले, काय झाले? मी त्यांना माझी समस्या सांगितली की मी झोपायला फक्त बरमुडा घालतो, तर मला फक्त बरमुडा घालून आरामदायक झोप येते. मामी म्हणाल्या, अरे मग त्यात काही हरकत नाही, इथे पण आरामात झोप. मला खूप छान वाटले. मी माझे कपडे व्यवस्थित ठेवले आणि फक्त बरमुडा घालून बाजूला झोपलो. थकल्यामुळे बेडवर पडताच मला झोप लागली, पण थोड्या वेळाने मामींनी मला उठवले. त्यांना बाथरूमला जावे होते. मी त्यांना सुरक्षितरित्या बेडवरून उठून बाथरूममध्ये नेले आणि कमोडवर बसवले. यावेळी मात्र मी दरवाजाकडे न बघता मामीकडे बघत होतो. मामींनी मला पण न घाबरता बाजूला केले. मी बाजूला उभा असल्यामुळे मला मामींची नाराजी काही दिसली नाही, पण मामींना हे करताना बघून माझं मन खूप खुश झालं आणि झोपेतून उठल्यामुळे मी बाथरूममध्ये आलो होतो हे मी विसरलो होतो. मामींना बघून माझं मन खूप खुश झालं आणि ते स्पष्टपणे दिसू लागले. कमोडवर बसलेल्या मामींची नजरही माझ्याकडे गेली, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्याकडे मला आवाज आला. मी मामींना बेडरूमपर्यंत नेले आणि बेडवर झोपवले, पण माझं डोकं काही केल्या शांत होत नव्हतं. त्यामुळे मला पालथेही झोपता येत नव्हते आणि सरळ झोपलो तर मामींना ते स्पष्टपणे दिसत होतं. माझ्या मनात खूप विचार चालू होते. तेवढ्यात मला मामी म्हणाल्या, राहुल, टेन्शन घेऊ नकोस, मी सर्व समजू शकते. तुझी ही अवस्था मला समजते. तुझ्या जागी कोणीही असते तर असेच घडले असते. मी खरंच तुला सलाम करते की तू माझ्या मदतीचा थोडा सुद्धा गैरफायदा उचलला नाहीस. मी म्हणालो, मामी, मला काही समजले नाही. मामी म्हणाल्या, आता मी स्पष्टच बोलले की तू आल्यापासून पाहत आहे की तू माझी किती काळजी घेत आहेस. चान्स असून सुद्धा तू माझ्याकडे वाईट नजरेने बघितले नाही किंवा काही चुकीचे कृत्य केले नाही. तुझ्या जागी कोणी असते तर त्याने माझ्या मदतीचा फायदा उचलला असता. आणि अजून एक सांगते, ही गोष्ट आपल्या दोघांच्या बाहेर कधी जायला नको याची प्रॉमिस कर. मी हो म्हणताच मामी म्हणाल्या, जेव्हा तुला मदत करायला लागलं तेव्हा तुझा स्पर्श होताच मला पण तशीच वाटायला लागले. आज तू जेव्हा मदत केलीस तेव्हा मला खूप छान वाटले. तर आज तू इतके काही केलेस तर माझे अजून एक छोटे काम करशील का? मी म्हणालो, हो मामी, सांगा ना, मी सर्व काही करेन. मग मामी म्हणाल्या, खूप वर्ष झाले मला तुझ्या मामांसोबत गप्पा करून. त्यांच्या आणि माझ्या वयात फरक असल्यामुळे आणि मामा यामध्ये फारसा इंटरेस्ट नसल्यामुळे माझ्या गरजा कधी पूर्ण झाल्या नव्हत्या. जर तुला प्रॉब्लेम नसेल तर आज माझे काम भागून मदत करशील का? हे ऐकून माझ्या मनात आनंदाचा अनुभव आला. मग मी म्हणालो, पण मामी, तुम्हाला तर खूप त्रास होत आहे ना? मग मामी म्हणाल्या, माझा त्रास आधीच बरा झाला काही मिनिटापूर्वी.
मी तुला बाजूमध्ये सोबत न्यायचे होते म्हणून मी दुखत असल्याचे खोटे सांगितले. हे ऐकून मला खूप छान वाटले. मी कसलाही विचार न करता एका झटक्यात मामीकडे सरकलो. मामी म्हणाल्या, तुला जे हवं ते बोलू शकतोस. मी मामींच्या जवळ पालथा झालो आणि सर्वात पहिले मी मामींना जवळ केले. आता मामींनी मला खाली ढकलले आणि त्या माझ्या जवळ आल्या. गौरमुळे मला मजा येत नव्हती. तिचा हात काढल्यावर मला आरशाचा धक्का बसला, कारण की इतके वय होऊनही मामींची अवस्था एखाद्या तरुण मुलीप्रमाणे होती. मामींची गुलाबी सुंदर केस काढलेली लाल बघून मी पूर्णपणे वेडा झालो आणि तशी साफ न करता मी लावली. तर मामी म्हणाल्या, अरे त्या कपड्याने साफ तर कर, ओली आणि अस्वच्छ आहे. पण मी आनंदाने वेडा झालो होतो. काय करावे मला कळत नव्हते. मामी बेडवर उभ्या आहेत हे माझ्या लक्षात आले. मग मी त्यांना बेडवर आणले आणि मी तिचे दोन्ही हात दूर करून माझ्या जवळ घेतले. मामा जास्त मेहनत करत नसल्याने मामींची अवस्था अजूनही खूप छान होती. मामी परत म्हणाल्या, राहुल, कपड्याने एकदा साफ तर करून घे, खूप निघत आहे. पण इतक्या छान मामी पहिल्यांदा माझ्यासमोर अशा अवस्थेत असल्यामुळे मी स्वतःला रोखू शकलो नाही. मामी आता आनंदाने जोरजोरात हसत होत्या. 10 मिनिट झाल्यानंतर मामीने त्यांचे सर्व दुःख सोडले. नंतर मामीने मला बेडवर आडवे केले. मला बघून मामी खूप वेळ त्यांच्याकडे बघत बसल्या. मामीने दोन्ही हातात माझा हात घेतला, पण मला सुंदर वेळेचा अनुभव घ्यायची खूप इच्छा होती. पण मामींना ते कशी बोलावे हे मला कळत नव्हते, कारण वयाने मोठे असल्याने मला भीती वाटत होती. माझ्या मनात कसले तरी विचार चालू आहे हे मामींना कळाले. त्या म्हणाल्या, काय झाले राहुल, कसला विचार करत आहेस? तुला मजा नाही येते का? मी म्हणालो, नाही मामी, मला तर खूप जास्त मजा येत आहे. पण मामी म्हणाला, लाजू नको, बोल बिंदास. मग मी म्हणालो, मामी, मला सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची इच्छा होत आहे. मग मामी म्हणाल्या, पण ते कसं करतात मला माहीत नाही. मी म्हणालो, मामी, माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, ते तुम्हाला दाखवू का? मामी आनंदाने हो म्हणाल्या आणि माझ्या बाजूला पडल्या आणि मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ लावला. हे मामी बारकाईने बघत होत्या. व्हिडिओ बघितल्यानंतर मामी माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी त्यांचे केस मागे बांधले आणि दरवाजाची कडी लावली आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या. मला आता काय करू काय नको असं झालं. मामींनी मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. मामी उठल्या आणि बोलल्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी म्हणालो, आता काय? मग मामी पूर्ण मोकळ्या झाल्या. मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो. झिरो ब्लॉगमध्ये फक्त तिचं चमकत होती. पहिले मी फक्त विचार करत होतो, पण आज ती माझ्यासमोर या अवस्थेत उभ्या होत्या. मी म्हणालो, मामी, काय दिसताय तुम्ही? माझी भावना आता दाटून आली होती. मामी म्हणाल्या, आता वेळ नको घालू. मग मी तिला सतरंजीवर पारलं आणि त्यांचे व्यक्तिमत्व बघू लागलो. मामी बोलल्या, अरे दे ना आता सुंदर वेळेचा अनुभव, का ठरवतोस? मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही मिनिटातच मामीने जीवनातून रंग सोडला आणि मामी बोलल्या, राहुल, थांबू नको, सुंदर वेळेचा अनुभव देत राहा. मित्रांनो, मामीने खूप दिवसानंतर सुंदर वेळेचा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि मामी मला साथ देत राहिल्या. काही वेळाने मी म्हणालो, मामी, माझं होणार आहे. मामी म्हणाल्या, तू थांबू नको, जीवनात रंगाच्या पिचकाऱ्या सोड. मी गोळी घेतली आहे. पण मामींना सुंदर वेळेचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही.
तरीही मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो. तिला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची अवस्था झाली होती. पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझी साथ देऊ लागली. आम्ही त्या वेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो. तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. मामी खूप आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होतो. काही वेळातच मला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. स्टेशन जवळ येत माझा पान फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो. मला सर्वात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. मामींच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच राहुल, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. खरंच राहुल, तू दिसायला लहान आहेस, पण तुझी कीर्ती खूप मोठी आहे. ताकदीने तू तुझ्या मामांपेक्षा दुप्पट आहे. मी फक्त मामींकडे एकटक नजरेने बघत होतो. मामी म्हणाल्या, अशी काय बघत आहेस माझ्याकडे? मी सांगितले की मामी, मी जेव्हा पहिल्यांदा मनोजसोबत तुमच्या घरी आलो होतो तेव्हापासून मला तुम्ही खूप आवडतात. पण मित्राची आई असल्यामुळे मी कधी तुमच्याकडे बघितले नाही. पण जेव्हा कधी मी तुमच्या घरी यायचो तेव्हा नजर चोरून नेहमी तुम्हालाच बघत बसायचो. तुम्ही खूप सुंदर दिसतात. तुम्हाला बघितले की 2-3 दिवस रात्र माझ्या डोक्यात फक्त तुमचाच विचार येत राहायचा. त्यामुळे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुम्ही पूर्णपणे अशा माझ्या समोर असाल. हे ऐकून मामी हसू लागल्या. त्या म्हणाल्या की मी कधी तुझ्याकडे अशा नजरेने बघितले तर नव्हते. पण आज संध्याकाळपासून खूप वेळा तू माझ्या मजबुरीचा गैरफायदा उचलू शकला असता. पण तू एकदाही असे केले नाही. बाथरूममध्ये मी कपडे घालत असताना सुद्धा तू दुसरीकडे वळून बघत होता. कपडे काढून देतानाही दुसरीकडे बघत होता आणि तुला खूप लाज वाटत होती. हे मला खूप आवडले. मी तुला आज एक सिक्रेट सांगते. थोडा वेळ आधी सांगितले की तुझ्या मामांचं वय जास्त असल्याने ते जास्त मेहनत करत नव्हते, ज्यामुळे माझ्या गरजा कधी पूर्ण झाल्याच नाही. पण आज जेव्हा तुझी भावना दाटून आली ते बघून मलाही खूप आश्चर्य वाटले. तेव्हापासून मलाही खूप इच्छा होऊ लागली. मामींचे बोलणे ऐकून माझं मन भरावून गेलं. त्या दिवसानंतर आम्ही रोज सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो. पण एक दिवशी अचानक जे घडलं ते खूप भयानक होतं. रात्रीचे 10 वाजले होते. रोजच्या प्रमाणे आम्ही चालू गेले. पण त्या दिवशी अचानक मनोज मुंबईवरून घरी आला. तो येणार आहे याची कल्पनाही कोणाला नव्हती, कारण तो तिच्या आईला सरप्राईज देणार होता. पण तो आम्हाला असं पाहून त्याला सरप्राईज मिळाला. त्यावेळी गडबडीमध्ये आम्ही आतून कडी लावायची विसरलो आणि तो दार ढकलताच त्याची पायाखालची जमीन सरकली आणि आम्हाला बघतच राहिला. मित्रांनो, कथा इथे संपत नाही. नंतर मी तिथून कसाबसा निघून गेलो आणि 8-10 दिवस तिकडे गेलो सुद्धा नाही. मी एकच विचार करत होतो की माझा मित्र माझ्याबद्दल काय विचार करत असणार. पण एके दिवशी मी हिम्मत करून त्याच्याकडे गेलो. माझे पाय थरथरत होते. पायरी चढून जसं ऑर्डर चढलो तिथे मला एक पॉकेट दिसले. ते बघताच मी दंगच राहिलो. मला वाटले मामा आले असणार, म्हणून मी दाराला ढकलण्याचा प्रयत्न केला. पण दारातून बंद होता.
म्हणून मागच्या खिडकीकडे गेलो आणि खिडकीतून मामीसोबत ज्याला पाहिलं. हे मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. माझे पाय थरथरायला लागले आणि खिशातून मोबाईल काढला आणि 2-3 फोटो काढले. मित्रांनो, पुढे काय झाले आणि मामीसोबत तो कोण होता हे मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगणार आहे. मित्रांनो, पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.